नवी मुंबईमध्ये आता पावसाचा जोर वाढलेला आहे आणि याचाच परिणाम म्हणजे आता सर्व भागामध्ये पाणी साचू लागलेलं आहे। मी सध्या तुर्भा MIDC मध्ये आहे आणि तुम्ही पाहता की MIDCचा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि जवळपास 2 फुटाच्या वर पाणी आल्यामुळे संपूर्णपणे वाहनं या ठिकाणी रहदारी जाम झालेली आहे। वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि या ठिकाणी जे लोकांनी वाहनं टाकलेली आहेत त्या वाहनामध्ये आता पाणी जाऊ लागले असल्यामुळे त्या ठिकाणी लोकांच्या गाड्यासुद्धा बंद पडू लागलेल्या आहेत। हा मुख्य रस्ता आहे तुर्भा MIDCतला साईन पनवेल हायवेवरून MIDC मध्ये जाणारा हा रस्ता आहे आणि या संपूर्णपणे रस्त्यामध्ये तुम्ही पाहता की लांबच्या लांबपर्यंत पूर्णपणे हे पाणी साचू लागलेलं आहे आणि 2 फुटाच्या वरती पाणी साचल्यामुळे संपूर्णपणे वाहतूक कोंडी झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या या पाण्यामध्ये घुसलेल्या आहेत, त्यामध्ये कार असतील, बाईक असतील, रिक्षा असतील, ट्रक असतील, या गाड्या या ठिकाणी जाम झालेल्या आहेत। काही गाड्या आहेत त्याच्यामध्ये पाणी घुसल्यामुळे त्या गाड्यासुद्धा बंद पडलेल्या आहेत आणि त्यामुळे आता या गाड्या बंद पडल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। पूर्णपणे हा रस्ता जाम झालेला आहे। साईन पनवेल हायवेवरून तुर्भ्यामध्ये घुसण्यासाठी MIDC मध्ये हा मार्ग होता आणि सध्याची आपण परिस्थिती पाहतोय की संपूर्णपणे हा रस्ता पाण्याने भरलेला आहे, पाण्याखाली रस्ता गेलेला आहे आणि त्यामुळेच वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या काही वेळापासून आता पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, मुसळधार हा पाऊस पडतोय आणि याचाच परिणाम म्हणजे अनेक भागामध्ये आता पाणी साचायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।